चला नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला. तर 19 ऑगस्टला एक नुकतंच जी आर जो आहे तो जाहीर झालेला आहे, जो असणार आहे आपला कोतवाल भरतीबाबतचा, म्हणजेच महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदभरती 2026 याबद्दलचा हा जी आर आहे. एकूण जागा किती असणार आहेत, पात्रता काय काय आहे, अभ्यासक्रम काय काय आहे, कोण फॉर्म भरू शकते, स्थानिक लेवलला फॉर्म कसे भरले जातील, सर्वच गोष्टी आपल्याला यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचंय. तर बघा, हा जी आर जो आहे हा आला आहे 19 ऑगस्ट 2026. हा जी आर प्रकाशित झाला म्हणजे कालच. आणि महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदभरती 2026 याबद्दलचा हा जी आर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ओके, तर याबद्दलच आपल्याला आता पूर्ण डिटेल माहिती जी आहे ती आपल्याला इथे डिस्कस करायची आहे. बघा, तर उपरोक्त विषयांमधील प्रकरणीत राज्यातील दिनांक 31/5/2026 रोजी रिक्त असलेले पद किती असणार आहेत? एकूण 2912. किती पदांची जाहिरात येणार आहे? 2912. अजून जाहिरात आलेली नाहीये, जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. पण ही जाहिरात किती पदांची असणार आहे? तर 2912 पदांची महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. आता महसूल सेवक म्हणजेच कोण? तर कोतवाल. तर ही कोतवाल या पदाची एक जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल आणि त्या अनुषंगाने कळवण्यात येते की उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयामध्ये महसूल सेवक भरतीसाठी जिल्हा अधिकारी यांच्या अथवा नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक निवड समिती बनवली जाईल आणि त्या निवड समिती मार्फत ही जी पदभरती आहे ही केली जाणार आहे. म्हणजेच कोणतंच टीसीएस परीक्षा घेणार नाही, आयबीपीएस परीक्षा घेणार नाही आणि एमपीएससी ही परीक्षा घेणार नाही. ही परीक्षा कोण घेणार आहे? तर एक निवड समिती बसेल आणि त्या निवड समिती मार्फत ही जी पद आहेत ही पदभरती लगेच केल्या जाणार आहे. ठीक आहे. सोबतच या तसेच सदरची पदभरती प्रक्रिया ही 30/11/2026 पूर्वीच पार पाडली जाणार आहे. म्हणजे त्यामध्ये एक आनंदाची गोष्ट अशी ही आहे की 30 नोव्हेंबरच्या आधी ही पदभरती घेण्यात येणार आहे. म्हणजे 30 नोव्हेंबरच्या अगोदरच ह्या ज्या जागा आहेत ह्या भरल्या जाणार आहेत. बरोबर. मग आता 30 नोव्हेंबर म्हणजे आता जवळपास ऑगस्ट महिना हा संपायला आलाय. ऑगस्टचे जवळपास 10 दिवस राहिलेत. नंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर, तर 30 नोव्हेंबर पर्यंत ही जी पदभरती आहे ती कंप्लीट होणार आहे. म्हणजे एक 2.5 महिन्याचा टाइम पिरियड आपल्याला त्यामध्ये मिळणार आहे. 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना अभ्यास जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. आता यासाठीचा अभ्यासक्रम काय असतो, जागा किती असणार आहेत, त्यानंतर वयोमर्यादा काय आहे, पात्रता काय आहे, हे आपल्याला संपूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. सोबतच याच पदासाठीची बॅच जी आहे ती नुकतीच आपल्या ऍप्लिकेशनला लॉन्च झालेली आहे. ही जी बॅच आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. म्हणजे काही लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात अपलोड झाले आणि काही लेक्चर हे लाईव्ह स्वरूपामध्ये तिथे पार पडणार आहेत. ओके, तर यामध्ये संपूर्ण प्रत्येक विषयानुसार तुम्हाला टीचिंग होणार आहे. ज्या पातळीवर तुम्हाला अभ्यासक्रम आहे किंवा ज्या पातळीचं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत त्याच पातळीनुसार सगळं शिक्षण जे आहे, सगळी टीचिंग जी आहे ती तुमची होणार आहे. सराव प्रश्न देखील असणार आहेत, नोट्स पण असणार आहेत. त्यासोबतच पूर्ण 1 वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला या कोर्समध्ये मिळते. ओके, तर बघा, प्रत्येक विभागाचे जे पद आहेत, पहिले मी तुम्हाला पद जे आहे ते दाखवून देते. संपूर्ण 36 जिल्ह्यांसाठी इथे पद असणार आहे आणि ही जी जाहिरात आहे ही स्थानिक पातळीवर जाहिरात आहे. म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राची एकत्रित अशी जाहिरात येणार नाही, प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी जाहिरात येणार आहे आणि संपूर्ण 36 जिल्ह्यांसाठी पदांची मंजूर पदं, भरलेली पदं आणि रिक्त पदं ही जाहीर झालेली आहेत. ठीक आहे. ह्या सर्वच पदांची पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केलेली आहे. तर सर्वांनी डिस्क्रिप्शन बॉक्सला मी टेलिग्रामची लिंक पण दिलेली आहे. तिथे जाऊन ही संपूर्ण पीडीएफ आपल्या जिल्ह्यातल्या किती जागा आहेत हे तुम्ही त्यामध्ये पाहू शकता. तर ही छत्रपती संभाजीनगर विभागामधले संपूर्ण जे जिल्हे आहेत त्यांचे सगळ्या जागा मी यामध्ये तुम्हाला शो केल्यात. ही संपूर्ण पीडीएफ जी आहे मी ऍज इट इज आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे. टेलिग्राम चॅनलवर तुम्ही या सगळ्याच जागा बघू शकता. ह्या नागपूर विभागाच्या संपूर्ण जागा आहेत, मंजूर पदे आहेत, भरलेली पदं आहेत आणि शेवटच्या तक्त्यामध्ये इथे आपल्याला रिक्त पदे जी आहेत ती दिलेली आहेत. ओके, अमरावती विभागाची सुद्धा रिक्त पदे जी आहेत ती इथे जाहीर झाली आहेत. पुणे विभाग, नंतर नाशिक विभाग आहे,
आणि त्यानंतर मुंबई म्हणजेच कोकण विभागाची पदाची जी संख्या आहे ती इथे देण्यात आली आहे. ठीक आहे, आता एवढे पद 36 जिल्ह्यांचे सांगणं पॉसिबल नाहीये, तर ही संपूर्ण पीडीएफ तुम्ही तिकडनं डाउनलोड करून घ्यायची आहे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो ती म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असेल. तर कोतवाल या पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 4थी पास असणं गरजेचं आहे. आणि एक लक्षात घ्या, कॉम्पिटिशन फक्त तुमच्याच जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांसोबत आहे. तुमच्या जिल्ह्याचे जे उमेदवार असतील, कारण हे स्थानिक पातळीवर आहे, तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात फक्त त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म टाकू शकता. म्हणजे अहिल्यानगरचा रहिवासी असेल तर तो अहिल्यानगरमध्येच फॉर्म टाकेल, पुण्याचा रहिवासी असेल तर तो पुण्यातच फॉर्म टाकेल, कोल्हापूरचा रहिवासी अगदी कोल्हापूर जिल्ह्यातच फॉर्म टाकू शकतो. ओके, सो कॉम्पिटिशन फक्त कोणासोबत आहे तर आपल्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसोबतच असणार आहे. किमान 4थी पास असणं गरजेचं आहे आणि 4थी पासवर हा पेपर आहे, म्हणजे पेपरची काठिण्य पातळी ही कमी असणार आहे. पण काही जिल्ह्यांसाठी ही 10वी पास सुद्धा असू शकते. म्हणजे अर्थातच ते जिल्ह्यांनुसार वेगवेगळी राहू शकते, पण किमान 4थी पास असणं ही पात्रता आहे. पण ज्या जिल्ह्यांनी जसे जसे निकष ठेवलेत तर आपल्या जिल्ह्याची जाहिरात सगळ्यांनी बघून घ्यायची आल्यानंतर आणि त्यानुसार पात्रता जी आहे ती ठरवली जाईल. ठीक आहे, जास्तीत जास्त जिल्ह्यांसाठी किमान 4थीच आहे, पण जे मोठे जिल्हे असतील पुणे मुंबई तिथे 10वी असू शकते. किमान वय 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि कमाल वय 40 वर्ष असणं गरजेचं आहे. म्हणजे 40 वर्ष हे मॅक्झिमम दिलंय. सोबतच काही कॅटेगरी जर असतील, म्हणजे राखीव जर क्षेत्र असतील, राखीव आरक्षित मागासवर्गीय, तर यांच्यासाठी ती वयोमर्यादा वाढवलेली असू शकते. ती शेवटी तुम्हाला जाहिरातीमध्येच क्लिअरली कळेल. ओके, निवड प्रक्रिया कशी असणार आहे. निवड प्राधिकरण संबंधित जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी अथवा त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक निवड समिती गठीत होईल आणि त्या निवड समिती मार्फत हा पेपर जो आहे तो घेतला जाणार आहे. ठीक आहे, पुन्हा मी तीच गोष्ट सांगते, कोणतीच टीसीएस, आयबीपीएस, एमपीएससी हा पेपर घेणार नाहीये. जिल्हा निवड समिती मार्फत हा पेपर घेतला जाणार आहे. एमसीक्यू प्रकारचा पेपर राहणार आहे, 50 प्रश्न राहणार आहेत त्यामध्ये आणि 100 गुण राहणार आहेत. म्हणजे एका प्रश्नासाठी 2 गुण. अर्थातच निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, कारण 4थी बेस हा पेपर आपल्याला त्यामध्ये दिसतोय की फक्त 4थीवरच हा जो पेपर आहे तो आपल्याला दिसतोय. आता पेपरमध्ये विषय कोणते कोणते येतील तर जीके मध्येच काय, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी असतील, अर्थशास्त्र असेल, विज्ञान असेल, या जीकेचा पोर्शन येणार आहे. स्थानिक परिसर आणि महसूल माहिती, कारण तुमची जी भरती होणार आहे ही स्थानिक पातळीवरची होणार आहे, तुम्हाला स्थानिक नॉलेज असणं तिकडचं गरजेचं आहे. मराठी भाषा येणं गरजेचं आहे. मराठी भाषा अर्थातच मराठी भाषेचं तुम्हाला थोडंफार मूलभूत जे ज्ञान आहे ते असणं गरजेचं आहे. सामान्य बुद्धिमत्ता, अंकगणित, या सगळ्या याच्यावर हा जो पेपर आहे हा सेट असणार आहे. ओके, तर 50 प्रश्न आणि 100 मार्कांचा हा पेपर आहे. सोबतच ही भरती जिल्हानिहाय टप्प्याटप्प्याने राबवली जाते. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची एक जाहिरात न निघता तुमच्या जिल्ह्याच्या पेजवर जाहिरात ही प्रसिद्ध होणार आहे. जसं लातूर जिल्हा असेल तर त्यांच्या पेजवर होईल, नंतर पुणे जिल्हा असेल तर पुणे जिल्ह्याच्या वेबसाईटला किंवा पेजला ती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत स्वतंत्र जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया प्रसिद्ध केली जाईल आणि उमेदवारांनी आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे, सोबतच आणखी एक अट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात तुम्हाला त्याच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येईल हे लक्षात ठेवा. रहिवासीचा दाखला जो भेटतो आपला, तर तो त्या ज्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी आहात तुम्हाला त्याच जिल्ह्याची पदभरतीमध्ये समावेश करता येणार आहे. सोबतच दुसरं, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. लहान कुटुंब प्रमाणपत्र म्हणजेच काय, तर जे विवाहित असतील तर त्यांना 2 अपत्यापेक्षा जास्त अपत्य नको. बरोबर, म्हणजे 1 असेल तरीही चालेल, 0 असेल तरीही चालेल, अनमॅरिड असेल तरी चालेल, पण ज्यांना 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत ते या भरतीसाठी अपात्र ठरणार आहेत. कारण या भरतीसाठी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असणं देखील गरजेचं असणार आहे. ओके, तर ही संपूर्ण माहिती आपण या भरतीबद्दलची इथे बघितलेली आहे. या पदभरतीबद्दलचा अभ्यास तुम्हाला आसपासून सुरू करायचा आहे, कारण 30 नोव्हेंबर पर्यंत ही भरती प्रक्रियेची निवड प्रक्रिया जी आहे ती आपल्याला पूर्ण करण्याचे आदेश तिथे त्या जी आर मध्ये दिसत आहेत आणि त्यासाठीच आपण जी ही बॅच आहे ही लॉन्च केलेली आहे. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. फीज फक्त सध्या 599 फीज आहे सध्या. ठीक आहे, आणि बॅच जॉईन करण्यासाठी या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा
किंवा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्सला पण कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, आता तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर व्यवस्थित दिसत असेल. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला पण कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्सला बॅचची लिंक पण प्रोव्हाइड केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे, बॅच परचेस करायची आहे, त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंक मध्ये जरी गेले तरी चालेल, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्सला मी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉल करून पण बॅच जॉईन करू शकता. ओके, तुम्हाला याबद्दलची आणखी कोणतीही माहिती हवी असेल, तुम्हाला याबद्दलचे आणखी कोणतेही डाऊट असतील, तरीही तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या मला विचारू शकता, किंवा खाली कमेंट बॉक्स मध्ये जरी मला टाकलं तरी मी प्रत्येकाला रिप्लाय करेल की याबद्दलच्या तुमच्या शंका काय काय आहेत याबद्दल तुम्ही मला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन जाहिरातींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.